नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आलाय। याच पार्श्वभूमीवर आज नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये सर्वच इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा श्रीफळ वाढवून विधिवत शुभारंभ केला। प्रभाग क्रमांक 11 मधून स्मिताताई निगळ, उषाताई शेळके, गोकुळ निगळ, धीरज शेळके, देवानंद काळे, योगेश गांगुर्डे, आतिश काळे, संगीताताई मांडवे, अमित मांडवे, रोहित घुले, अनिल आहेर, दिनेश काळे आणि प्रवीण काळे हे शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार आहेत। या सर्वांनी आज शिवसेना संपर्क प्रमुख विलासअण्णा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडून संपूर्ण प्रभागात प्रचार फेरी काढली। यावेळी इच्छुक उमेदवारांनी निवडून आल्यानंतर प्रभागातील बेरोजगार युवकांसाठी मोफत रोजगार योजना, महिलांसाठी मोफत बचत गट योजना, लेक लाडकी योजना, बालसंगोपन योजना, दिव्यांग बांधवांसाठी पेन्शन योजना, कन्यादान योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वय वंदना योजना प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला। या प्रसंगी इच्छुक उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या साईबाबा मंदिर आणि गणपती बाप्पा यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सुरुवात केली आहे। या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका सीमाताई निगळ, उषाताई शेळके, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे आमचे नेते निगळ, धीरज भाऊ शेळके, देवानंद आप्पा काळे, योगेश भाऊ गांगुर्डे, आतिश भाऊ काळे, संगीताताई मांडवे, अमित मांडवे, रोहित घुले आणि आयरे, दिनेश काळे आणि प्रवीण काळे हे सगळे इच्छुक उमेदवार या प्रभागामध्ये शिवसेना पक्षाकडून आज या ठिकाणी इच्छुक आहेत। आपण जर या प्रभागाची परिस्थिती आजची जर बघितली तर एवढा उत्साह या मतदारांमध्ये, नागरिकांमध्ये, स्थानिक नागरिकांमध्ये आहे। कारण या ठिकाणी आमच्या एकच नगरसेविका ज्या होत्या सीमाताई यांनी गेली मागील 5 वर्षाच्या शिवसेनेच्या माध्यमातून एकट्या असताना सुद्धा ज्या पद्धतीने काम उभं केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून आज सगळे स्थानिक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या सगळ्यांना आलेले आहेत। आणि मला खात्री आहे शिवसेना पश्चिम विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्यात सातपूर जो काही हा आमचा परिसर आहे ही औद्योगिक वसाहत आहे, त्यामुळे या ठिकाणी कष्टकरी कामगारी सगळे शेतकरी सगळे हे सगळ्या स्तरावरचे इंडस्ट्रियलिस्ट असे वोटर्स या ठिकाणी मतदार राहतात। आणि या सगळ्यांनी मागील आजपर्यंतचा 92 सालापासून जर आपण बघितलं तर शिवसेनेवरती प्रचंड प्रेम या मतदारांचं आहे। कारण तेवढा विश्वास शिवसेनेच्या आजपर्यंत ज्या भागातून नागरिक लोकप्रतिनिधी निवडून गेलेले त्यांनी तो विश्वास संपादन केलेला आहे। आणि मी अभिमानाने सांगतो, नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आजपर्यंत जेवढे नगरसेवक निवडून येतात त्यामध्ये सर्वाधिक जास्त संख्या नगरसेवकांची ही सातपूरमधून असते। कारण शिवसेना हा सातपूर ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणी मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी एवढी प्रचंड गर्दी बघून एक या ठिकाणी खात्री झालेली आहे की येणाऱ्या निवडणुकीत हे चारही उमेदवार शिवसेनेचे हे भरघोस मतांनी निवडून येतील। त्यांचा आजचा हा जो काही आपण जल्लोष बघितला मतदारांचा, त्याच्यावरून आज सांगू शकतो येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला या ठिकाणी जे काही मतदान होणार आहे ते मतदान शिवसेनेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याचीच कामाची पावती म्हणून एवढं प्रेम या सगळे नागरिक या ठिकाणी उमेदवारांना देत आहेत। आपल्या माध्यमातून मी या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो। आज आम्ही जे काम करत आहोत हे फक्त माझ्या स्वतःचं किंवा आपल्या नगरसेवक कामाचं नसून आपल्या सगळ्यांचा हातभार आणि सहकार्याने झालेला आहे। या ठिकाणी विलासअण्णा शिंदे, आपले विक्रमभाऊ नागरे असेल, रविभाऊ देवरे असेल आणि सगळ्या प्रभागातले आपले जे ज्येष्ठ श्रेष्ठ कटाळे काका असो, झेल्लाडे काका आणि सगळे मी म्हणेन गावकरी वर्ग आणि प्रभागातले सगळ्या कोपऱ्या कानातून आलेले सगळे आपले या प्रभागाचे मालक म्हणायला लागेल आज की जे आज आपल्या सगळ्यांना संधी देऊन या प्रभागाचं मालक व्हायचंय आपल्याला आणि आपल्याला आपलं घरातलं काम करून घ्यायचं आहे। असा ध्येय ठेवून आपण सगळ्यांनी हे काम पूर्ण करायचं की आपण चांगला नेता नाही तर आपला घरचा जबाबदार नेता आणि जबाबदारी सांभाळणारा व्यक्ती आपल्याला निवडून द्यायचा आहे। आणि आपण सगळ्यांनी हा ध्येय ठेवायचं की आपला कोपरा कानात जरी
कुठेही काम राहिलं तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी जो सांभाळू शकतो अशा व्यक्तीला निवडून द्या आणि आपण हक्काने त्याच्याकडे जाऊ शकतो. अशा नेतृत्वाची आपल्याला सगळ्यांना गरज आहे. आणि आपण सगळे इथे आपल्या योगिताताई असो, माझ्या सगळ्या टीम, मावशा वगैरे सगळे त्यांचे नाव घेता आले नाही, आज खूप सगळेजण आलेले आहेत. आमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानते.